कुपोषणाला आळा घालण्यासाठी गर्भवती मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून शासनाकडून विविध प्रकारचा पोषण आहार देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र पोषण आहारातील बंद पाकिटात गव्हामध्ये खड्यासहित काळी कचरा, मिरची पावडरमध्ये हिरवट रंग, मुंगाच्या डाळीत खडे, मटकी बिजू घातल्यानंतरही कोंब येत नाही अशा आशयाची लेखी तक्रार मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायत सदस्य विलास कांडलकर यांनी केली आहे। सुदृढ व सुसंस्कृत देश घडवण्यासाठी कुपोषणावर मात करण्याची गरज आहे। आज समाजात मोठ्या प्रमाणात कुपोषणयुक्त बालक पाहावयास मिळत आहे। जर्मनी या देशातील शाळेत जन्मदात्यांनाच प्रवेश दिला जातो, म्हणजे त्या देशात गर्भधारणेपासूनच गरोदर मातेची शैक्षणिकदृष्ट्या काळजी घेतली जाते। ही संस्कृती त्यांनी भारत देशातूनच आत्मसात केली आहे। महाभारतामध्ये अभिमन्यूने गर्भात शिक्षण घेतलं होतं। यावरून जर्मनी या देशात गरोदर मातेला शाळेत प्रवेश दिला जात आहे, हे मान्य करण्यात आले आहे। खऱ्या अर्थाने गर्भसंस्कारातूनच शिक्षणाची सुरुवात होते, म्हणून गरोदर मातेशी व्यवहार कसे करावे, तिला वागणूक कशी द्यावी, तसेच तिच्या आहाराची काळजी घेण्याची गरज आहे। याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत गरोदर मातांना अंगणवाडीतून सकस पोषण आहार पुरविला जातो। कुरुम येथील ग्रामपंचायत सदस्य विलास कांडलकर यांच्या गरोदर पत्नी शरयू कांडलकर हिच्याकरिता स्थानिक अंगणवाडीतून पोषण आहारातील गहू, मटकी, मूग डाळ, मिरची, हळद तसेच सोयाबीन तेलाचे बंद पाकिट वितरण करण्यात आले। त्यांनी घरी आणून ते सर्व बंद पाकिट फोडले असता गव्हाच्या पाकिटातून खडे, काळी कचरा तसेच इतर बियाणे, मूग डाळीत खडे, मटकी भिजू घातली असता तिला कोंबच आले नाही व मिरची पावडर हिरव्या रंगाची दिसून आल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं। यावरून हा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं सिद्ध झालं असून अंगणवाडीला पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेची सखोल चौकशी करून दोषींवर ITE कायद्यान्वये त्वरित कारवाई करण्यात यावी अशी तक्रार करण्यात आली। मी शरयू विलास कांडलकर, राहणार कुरुम, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। मी गरोदर महिला आहे। मला सरकारकडून अंगणवाडीतून आहार मिळतो। त्या आहारामध्ये मला गहू, मुगाची डाळ, मोठ, तेल, तिखट, मीठ आणि हळद मिळालं होतं। त्या सगळ्यांमध्ये गव्हात खडे आहेत आणि सोबत काहीतरी वेगळ्या प्रकारचे बी पण आहे त्यात, आणि मुगाच्या डाळीत खडे आहेत। मोठ भिजायला टाकली असतात, ते भिजत नाही, त्याला कोंब येत नाहीत आणि त्याच मोठीच्या ज्या रंग असतो त्याच रंगाचे त्यामध्ये खडे पण आहेत आणि तिखट सुद्धा निकृष्ट दर्जाचे आहे। आणि असा जर का आहार सगळ्या गरोदर महिलांना दिला तर भावी पिढी कशी तयार होईल? आणि आम्हाला जर अशा चांगला आहार मिळाला नाही तर मग आम्ही काय करायचं? पूर्ण महाराष्ट्रासमोर माझी एक विनंती आहे की सगळ्या गरोदर महिलांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे। संबंधित विभागाचे अधिकारी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराशी साटेलोट करून कमिशन आपल्या पथ्यावर पाडून घेत असल्यानं असे प्रकार सर्वत्र सुरू असून याबाबत दैनिकात वृत्त प्रकाशित झाला आहे। मी रेखा उईके, प्रकल्प अधिकारी। माझ्याकडे आज विलास जयप्रकाशजी कांडलकर सर आले आणि त्यांनी माझ्याकडे एक तक्रार अर्ज दिलेला आहे। तो तक्रार अर्ज मी वाचला आणि त्यांना सांगितलेलं आहे की त्याची शहानिशा करण्यासाठी मी आणि माझी टीम उद्या तिथे चौकशी करू। म्हणूनच या गांभीर्यपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून करण्याची मागणी निवेदन देणाऱ्याकडून करण्यात आली आहे। 3 फेब्रुवारी 2020 रोजी श्री विलास जयप्रकाशजी कांडलकर, ग्रामपंचायत सदस्य कुरुम यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे। त्यांनी ज्या अंगणवाडी मार्फत गरोदर मातांना जो पोषण आहार दिला जातो त्याबाबत तक्रार दिलेली आहे। त्यांनी तक्रारीमध्ये आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचं नमूद केलं आहे। तर याबाबतची शहानिशा चौकशी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल आणि याबाबतचा अहवाल, कारण हे जे कॉन्ट्रॅक्ट जो नेमलेला आहे हा जिल्हा स्तरावरून नेमलेला आहे, तालुका स्तरावरून पुरवठादार नेमलेला नाही, त्यामुळे याबाबतचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी याबाबत चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्यात येईल। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।